बघा, कर्माचे फळ मात्र कर्मातच असते. हा निसर्गाचा अढळ नियम आहे. आपण जे करतो त्याची छाप कुठे ना कुठे आपल्या आयुष्यावर मात्र उमटतेच. चांगलं कर्म केलं की मन शांत राहतं, आत्मा हलका होतो आणि त्यातूनच चांगल्या गोष्टींची सुरुवात होते. फळ लगेच मिळेलच असं नाही, पण योग्य वेळी ते नक्की मिळतं. काही वेळा वाटतं आपण चांगलं करूनही त्रासच का सहन करतोय, पण तो त्रासही आपल्याला अधिक मात्र मजबूत बनवत असतो आणि शहाणा बनवत असतो. वाईट कर्माचं ओझं मात्र मनावर कायम राहतं. ते कितीही लपवलं तरी निसर्ग हिशोब मात्र नक्कीच पावलं पावली ठेवत असतो. तो उशिरा देतो पण कधीच चुकवत नाही. म्हणून परिणामाची चिंता न करता कर्म शुद्ध असले पाहिजे. कर्म शुद्ध ठेवा, कारण जेव्हा मन प्रामाणिक असतं ना, तेव्हा मिळणारं फळही आयुष्याला योग्य दिशा देणारच असतं. कर्म चांगले असले तर देवही आपल्याला देताना काहीही विचार करणार नाही आणि आपल्या आयुष्यात मात्र चुकीच्या गोष्टीच कधीच घडणार नाही. सो हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, इथे सकाळी सकाळी छान अशी फ्रेश वांगी आणलेली होती, ती म्हणजे बाजारातून. मार्केटमधून छान वांगी आणली म्हटल्यानंतर 1-2 दिवसात बरीच झालंच पाहिजे. कांद्याची पात तुम्हाला दाखवली का इतकी फ्रेश होती आणि कांदे सुद्धा अगदी छोटे होते, नाजूक होते. म्हणून हे मऊसूत वांगे होते, यांना छान तेल लावून घेतलं, थोडंसं चाकूनही टोचून घेतलं जेणेकरून लवकर वांगी भाजली जातात. टाइम वेस्ट न करता, किंवा सकाळी स्वयंपाकाची खूप जास्त घाई असते आणि आरतीला सुद्धा जायचं होतं 10:30च्या, त्याआधी वांगी वगैरे भाजून घ्यायची होती. कांद्याची पात सुद्धा मला कट करून ठेवायची होती. कारण बघा, जोपर्यंत वांगी तिकडे भाजत आहे तोपर्यंत म्हटलं चला इथे लवकर लवकर कांद्याची पात आणि जे काही कांदे आहेत ना ते कट करून घेऊ. ऑलरेडी कांदे याच्यामध्ये आलेले असतात, सो आपल्याला अदरवाईज घरातला कांदा घेण्याची काहीही गरज पडत नाही आणि असं बरीच खूप जास्त टेस्टी होतं. आमच्याकडे यातलेच वांगे मिळतात, पण तुम्ही जळगाव साईड जर खानदेशमध्ये बघितले तर अगदी याहून थोडे मोठे साईजचे वांगे मिळतात आणि ते खूप जास्त टेस्टी असतात. मात्र हे सुद्धा ओकेच आहेत. कारण कसं आहे ना, जेवढं मिळतं मात्र तेवढं मनुष्याला कमी असतं. गावाकडे जे काही मिळत होतं त्याची आपल्याला जाणीव नव्हती कदाचित, किंवा आपल्याला त्याचं काही हे नव्हतं का मला एवढं मिळते. पण आता ते कसं झालेलं आहे, आता आपण विकत घेतो आहे प्रत्येक वस्तू आणि आपल्याला त्या वस्तू मिळत नाहीये म्हटल्यावर आपण त्यांना खूप जास्त मिस करत असतो. पण तरी ठीक आहे, आम्ही खानदेशातले आहेत आणि जळगाव साईडच्या वांग्यांचं भरीत मात्र एकदम वेगळीच चव देते. पण तरी सुद्धा इथे सुद्धा जी काही वांगी मिळतात ना अशा पद्धतीची, ती सुद्धा छानच असतात. आणि तुम्ही जर वांग्याच्या भरीतमध्ये कांद्याची पात टाकली तर मग अगदी टेस्टी असं भरीत तयार होतं. बघा, जोपर्यंत माझे वांगे वगैरे छान असे कमी गॅसवर आता मी केलेले होते आणि ते भाजत होते, तोपर्यंत चहा सुद्धा इथे माझा ठेवणं सुरू होता. कारण साईड बाय साईड यासाठी थोडासा वेळ सकाळी वाचवत असतो. सकाळी सकाळी उठल्या उठल्या मोबाईल न बघता जर अशी कामे करून घेतली ना तर 10:30च्या आरतीपर्यंत अगदी स्वयंपाक हा माझा झालेला असतो. लगेचच वांगी वगैरे भाजले, दोघांचा चहा घेतला आणि आरतीला गेले. कारण वेळ होता वांग्याचं भरीत बनवायला, पण म्हटलं आल्यावर बनवूया, कारण ऑलरेडी वांगे खूप जास्त गरम असतात आणि ते सोलणंही शक्य झालं नसतं. म्हणून आता थंड झालेले होते म्हटल्यावर लवकर लवकर ते सोलले जात होते. नंतर छान असे सोलून घेतले आणि नंतर वांग्याचं भरीत जे काही होतं ते मॅश करून घेतलं. दिवसभराचं रुटीन शेअर करायचं म्हटलं तर काय असते आपल्या बायकांच्या आयुष्यामध्ये, किंवा आम्हा बायकांचं काय असतं, आम्ही जरी ब्लॉगर असलो किंवा एक साधी गृहिणी असलो किंवा जॉबवाली असू द्या, हेच आपलं असतं. बाहेर जायचं, बाहेरची कामं करायची आणि घरी येऊन सुद्धा आपल्याला स्वयंपाक करणं काही सुटणार नाहीये. मग तुम्ही कितीही सेवा करा, की ब्लॉगिंग बनवा किंवा त्यातून पैसे कमवा किंवा तुम्ही दुसरं काही जॉब वगैरे करा, मात्र स्वयंपाक हा झालाच पाहिजे. मी सुद्धा इथे बघा, लगेचच जे काही होते वांगी छान असे गरमागरम मॅश करून घेतले आणि थोडंसं तेल घेतलं आणि त्यालाच आता जिरं मोहरीची फोडणी टाकून छान असं भरीत बनवलेलं होतं. मी एका दिवशी वडे काढलेले होते, सो त्याचंच हे जे काही तेल होतं ना माझ्याकडे शिल्लक होतं. म्हटल्यावर नवीन तेल मी यूज न करता यालाच आधी मला संपवायचं होतं, कारण उगाच जास्तीचे भांडे सुद्धा भरून राहतात आणि जे काही काढलेलं आहे ते तेल सुद्धा आपल्याला संपवणं गरजेचं असतं. छान असे शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे. शेंगदाणे छान झाले ना तरच आहोंना खायला काहीही भाजी टेस्टी लागते.
म्हणून तेलामध्ये अगदी तडतडून घेतले. नंतर 2 मिरच्या, लसूण, आलं लसूणची पेस्ट होती आणि 2 मिरच्या, ती पेस्ट सुद्धा त्याच्यामध्ये टाकली. छान फ्राय करून घेतली आणि पूर्ण कांद्याची पात प्लस कांदा असं टाकून घेतलं आणि थोडा वेळसाठी झाकण ठेवायचं. म्हणजे कांद्याची पात आहे ना ती अगदी छान आणि अगदी मऊसूत होऊन जाते. त्याच्यावर लगेचच मीठ सुद्धा टाकून द्यायचं, कारण मीठ टाकल्याच्या नंतरच तिला पाणी सुटतं आणि जो काही वेळ मात्र वाचवायचा असतो ना इथे, ह्या छोट्या छोट्या ट्रिक वापरून आपण हा असा काहीसा वेळ मात्र स्वयंपाकामध्ये वाचवू शकतो. आणि असं बघितलं तर अशाच मल्टीटास्किंग कामात मात्र स्त्रिया ह्या म्हणजे एक नंबरवर असतात, जेणेकरून त्यांना एका कामात 4 कामं एक्स्ट्राची करता येतात. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी पुरेसा वेळ मात्र जास्त काही वेळ लागत नाही, थोडासा वेळा पुरेसा असतो. त्याच्यासाठीच मी लवकर लवकर जे काही होतं आल्यानंतर सुद्धा आवरून घेतलं, कारण टिफिन देण्याची सुद्धा काही असते, आवडणं सुद्धा 12पर्यंत निघायचं असतं. म्हटल्यावर 11ला आरतीवरून आले आणि लगेचच गरमागरम जे काही भरीत होतं ते बनवलं. पोळ्या वगैरे आधीच बनवून घेतलेल्या होत्या. त्याच्यामध्ये मीठ टाकलं, नंतर भरीत टाकून घेतलं, वरतून छान अशी हिरवीगार कोथिंबीर गार्निश केली आणि हळद टाकली. नंतर लगेचच झाकण ठेवून दिलं. तुम्ही आता इथे बघितलं का, जोपर्यंत मी तिथे भरीत वगैरे बनवत होती तोपर्यंत आहोंना इथे थोडंसं काम दिलेलं होतं. कारण बघा, गाजर कोणाला आवडतात तर आहोंना, हलवा खूप जास्त आहोंना आवडतो आणि जोपर्यंत सीझन आहे त्यांना म्हटलं अगदी मन भरून तुम्ही खाऊन घ्या. बनवायला मला काहीही कंटाळा नाहीये, पण मात्र किसण्यासाठी मला खूप जास्त कंटाळा येतो आणि अजिबात ते माझ्याने किसले जात नाही आणि माझा वेळही त्याच्यामध्ये निघून जातो, बाकीच्या कामांमध्ये अडचणी निर्माण होतात. म्हणून म्हटलं जोपर्यंत मी छान असा स्वयंपाक इथे आवडते आहे ना, तोपर्यंत तुम्ही अगदी मला गाजर वगैरे किसून द्या, जेणेकरून दिवसभरामध्ये मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच तुमच्यासाठी गाजरचा हलवा मात्र बनवून ठेवेन आणि जेणेकरून 2-3 दिवस तुम्हाला खाता सुद्धा येईल. म्हणून आवडणी ते अगदी छान पद्धतीने त्यांचं गाजर वगैरे किसण्याचं काम सुरू होतं आणि संध्याकाळी मला हलवा सुद्धा बनवायचा होता. थोडंसं तेल याच्यामध्ये होतं, जेणेकरून मला भरीत बनवताना आठवण आली का चला खूप दिवसांपासून चकल्या, पापड असं काहीही तळलं नव्हतं, कारण मी जास्त ऑइली वस्तू खात नाही, म्हणजे बाहेरच्या असू दे किंवा घरातल्या. पण म्हटलं चला आज जर तेल शिल्लक आहे आणि कोणत्याही ह्याच्यामध्ये जर त्याला संपवायचं आहे म्हटल्यावर थोडंसं जे काही आहे स्नॅक्ससाठी का म्हणा, दुपारी जेवणामध्ये किंवा कधीतरी भूक लागली तर छोट्या मोठ्या भुकेसाठी काढून घेऊया, जेणेकरून येता जाता आपल्याला खाता येईल किंवा बाहेर पडण्याची गरज पडली तेव्हा सुद्धा आपण सोबत अशा वस्तू घेऊन जाऊ शकतो. म्हणून माझ्या मावशींनी 2 वर्ष आधीच, म्हणजे मी आली होती तेव्हाचे हे पाठवलेल्या चकल्या अजूनपर्यंत माझ्याकडे खूप साऱ्या शिल्लक आहे आणि छान असं मी जे काही होतं ते तळण सुद्धा तळून घेतलं आणि अगदी पॅक करून ठेवलं. छान असं तळण वगैरे तळून झालं, मी सुद्धा भरीत, पुरी आणि नंतर जे काही तळण तळलेलं होतं चकली वगैरे ते सर्व काही छान असं जेवण केलं. संध्याकाळी मला इथे देवपूजा करायची होती आणि देवपूजा ही मस्ट असते. देवपूजा केली तरच घराचं वातावरण अगदी शुद्ध होतं, मन प्रसन्न होतं. घरातील निगेटिव्हिटी मात्र कालभैरवाष्टक वाचल्याने अगदी निघून जाते. घरात धूपदीप लावल्यानंतर प्रसन्न असं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं आणि बघा दिवे इतके सुंदर दिसत आहेत ना, अगदी छान अशी एका लाईनमध्ये मात्र दिवे बसलेले आहेत. एक दारासमोर, एक तुळशीजवळ आणि एक देवघराजवळ छान असे 3 दिवे लावून घेतले आणि सुंदर अशी इथे देवपूजा माझी झालेली होती. कालभैरवाष्टक पठण केलं आणि धूप सुद्धा ओवाळून घेतला. छान घराचं वातावरण प्रसन्न केलं. तारक मंत्र मोबाईलवर लावून दिलेला होता आणि नुकतंच दूध सुद्धा आलेलं होतं, सो ते सुद्धा साईड बाय साईड तापवायचं होतं. खूप सारा वेळ हा कामांमध्ये निघून गेला. संध्याकाळी देवपूजा झाली आणि लगेचच आता इथे हलवा बनवण्यासाठी मी घेतलेलं होतं. आईने सुद्धा खूप सारं तूप घरून पाठवलेलं आहे आणि मी सुद्धा प्रत्येक महिन्याला छान असं तूप बनवत असते, त्याच्यामुळे घरच्या तुपाचा हलवा खाण्याची काही मात्र वेगळीच मज्जा असते. आणि कोणत्याही वस्तू, तिळचे लाडू सुद्धा मी यातूनच केलेले होते आणि अगदी छान असं तूप रवेदार मी बनवते.
थोडंसं तूप टाकून घेतलं आणि जो काही हलवा आहे ना तो सगळं काही त्याच्यामध्येच टाकून घेतला. हळूहळू फ्राय करत सगळा हलवा टाकून द्यायचा आणि 5 ते 10 मिनिटांसाठी अगदी झाकण ठेवून द्यायचं. काहीही होत नाही, अजिबात हलवा चिकटत नाही किंवा जळत नाही. सुरुवातीला थोडा जास्ती वेळासाठी जरी तुम्ही झाकण ठेवलं तरी चालणार आहे, कारण हा जोपर्यंत कमी कमी जात नाही किंवा मऊ होत नाही तोपर्यंत तो अगदी चिटकत नाही. नंतर त्याला मग पुन्हा पुन्हा तुम्हाला चेक करावं लागतं. म्हणून बघा, सुरुवातीला कढईच्या वरती तो दिसतो आहे, परंतु इतका तो अजिबात होत नाही, तर तो अगदी मऊ होऊन जातो आणि नाजूक ते पूर्ण हलवा हा कमी कमी होत जातो जेव्हा तो शिजत जातो प्रॉपर. थोड्या वेळासाठी का होईना त्याच्यावर झाकण ठेवलं आणि पुन्हा बाकीच्या स्वयंपाकाची साईड बाय साईड तयारी मात्र आवरून घेतली. बघा, मम्मीचा कॉल आलेला आणि कॉलवर बोलत बोलत त्याच्यामध्ये दूध वगैरे सुद्धा मी टाकून दिलेलं होतं, म्हणून तो शूट मी काही घेतलेला नव्हता. म्हणून अर्धा लिटर त्याच्यामध्ये दूध ऍड केलेलं होतं. नंतर त्याच्यामध्ये 2.5 वाटी साखर मी टाकलेली होती, कारण प्रत्येक वेळेस मी अर्धा लिटर दूध 2.5 वाटी साखर असं 1 किलोच्या गाजरच्या प्रमाणामध्ये टाकत असते आणि अगदी टेस्टी असा हलवा होतो. ह्यावेळेस मात्र छानच झालेला होता. पण आहुंची फरमाईश होती का त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे आहे, म्हटल्यावर ते सुद्धा लगेचच मी कट करून घेतलेले होते आणि त्यांना सुद्धा छान कट केलेले ड्रायफ्रुट्स मी टाकून दिले. हळूहळू का होईना पण छान असं साखरला जेव्हा पाणी सुटतं ना तेव्हाच आपल्याला कळतं का हलवा आता होत आहे. नंतर ड्रायफ्रुट्स टाकले, त्यांना सुद्धा थोडा वेळ शिजू दिलं आणि नंतर थोड्या वेळासाठी पुन्हा झाकण ठेवून दिलेलं होतं. छान असं झाकण वगैरे ठेवून पुन्हा पुन्हा हलवत राहायचं, कारण आता त्याची वेळ असते ती म्हणजे खाली लागण्याची. सो अशाच पद्धतीने हलवा छान असा संध्याकाळी आवडीने एन्जॉय केला. तर पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.